आज होतं देवीचं विसर्जन. तर नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल मिनी व्लॉगमध्ये. तर आज होती कोजागिरी पौर्णिमा. या दिवशी मस्त देवीचं होम हवन केलं आणि कन्यापूजन करायचं होतं. तर सकाळी होम केला आणि नंतर दुपारी 4-5 वाजता पुरणपोळीचा स्वयंपाक केला, देवीला नैवेद्य दाखवला. त्यानंतर ही आपली देवी आता विसर्जनासाठी निघलेली. खूप वाईट वाटत होतं. 15 दिवस कसे निघून गेले कळलं नाही. 15 दिवस देवी घरामध्ये राहिली. देवीचं वास्तव्य होतं, नाही तर दसऱ्यालाच विसर्जन झालं असतं. पण तिचीच इच्छा होती की तिला 15 दिवस कोजागिरी पौर्णिमेपर्यंत घरामध्ये राहायचं. तर इथं बघा विसर्जन झालं. खूप म्हणजे खूप वाईट होतं. एकटीच देवी होती ही. सर्वात लास्ट या देवीचं विसर्जन झालं असं मला वाटतंय. बरेचशा देवी विसर्जन होतात, पण इथे तर हीच मी माझ्या घरातलीच देवी विसर्जन झाली. तर घरी चाललेलो, मोकळा पाट घेऊन मस्त डोक्यावरती देवी घेऊन आलेलो. त्यानंतर कन्यापूजन करायला घेतलं. तर सर्व कन्यांचे पाय वगैरे धुतले. आता त्यांना कुंकू लावलं आणि बघा मस्त असं जेवण चाललेलं आहे कन्यांचं. तर त्यानंतर कन्याला जे गिफ्ट आणलेलं कालच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल ते आता द्यायचं चाललेलं. सर्व कन्या जेवण वगैरे झालं आणि नंतर मी जेवायला घेतलं. पुरण पोळी, आमटी, भात, भजी. खूप भारी वाटलं. वाईट पण वाटत होतं. तुम्हाला माझा आजचा मिनी व्लॉग आवडला असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू, इंस्टाग्राम फॉलो करायला विसरू.